नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण झटपट पद्धतीने आणि अगदी चविष्ट असा उपासाला खाल्ला जाणारा अगदी छान कच्च्या बटाट्याचा ठेचा कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात आधी शेंगदाणे हे भाजून घेणार आहोत. जेवढे परफेक्ट आपले खरपूस असे शेंगदाणे भाजले जातील तेवढेच अगदी छान असा आपला खमंग आपला ठेचा हा तयार होईल. म्हणून मंद आचेवरती मी अगदी छोटीशी एक वाटीवर शेंगदाणे हे छान खमंग होईपर्यंत भाजून घेते. त्यांना लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून घ्या. शेंगदाणे आपले गार होईपर्यंत आपण लगेचच आता ह्या पॅनमध्ये ठेचासाठी लागणारे हिरव्या मिरच्या देखील आपण भाजून घेणार आहोत. आता आपल्याला ठेचा कितपत बनवायचा आहे आणि तितका आपल्याला तिखट हवा आहे त्यानुसार आपण हिरव्या मिरचींचा वापर करायचा. आता मी इथं अगदी ग्रीन म्हणजे जास्त डार्क हिरव्या कलरच्या मिरच्या घेतल्या, त्या चवीला अगदी तिखट असतात म्हणून इथे 4 ते 5 मी मिरचींचा वापर करते. त्यांना आपल्या अगदी लवकर भाजण्यासाठी इथे मी त्या एका मिरचीचे 2 तुकडे ह्या पद्धतीने तयार करून घेतले. लगेचच आपण आता यांना भाजून घ्या. हलकेशा आता आपण अर्धा मिनिटभर यांना बिना तेलाच्या भाजून घेतले आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण कमीत कमी फक्त अगदी अर्धा चमच्यालाही कमी तेल घालून ह्या मिरच्या भाजून घेणार आहोत. तेलामुळे काय होतील, आपल्या मिरच्या लवकर मऊ पडतात आणि त्या छान अशा एकसारख्या त्या भाजल्या जातात. म्हणून आपण इथं अगदी थोडंसं तेलाचा वापर करतोय. ह्या पद्धतीने आपण मिरच्या ह्या भाजून घेतल्या. डायरेक्टली देखील तुम्ही खुडाचा वापर म्हणजे मिरच्या बारीक करून घेतल्या कच्च्या, पण थोडंसं आपल्या चवीमध्ये फरक पडतो म्हणून सर्वात आधी मिरच्या ह्या भाजून घ्या, याचा ठेचा तयार करून घ्या. त्यानंतरच आपण बटाट्यामध्ये यांना वापरणार आहोत. ह्या पद्धतीने अगदी थोड्याशा मऊ होईपर्यंत आपण मिरच्या भाजून घेते. लगेचच गॅस बंद करायचा, यांना गार होऊ देऊया. आता आपल्या मिरच्या गार होईपर्यंत इकडे मी शेंगदाण्याचं साल काढून घेतले. सालासाठी आपण वापरल्या तरी काही हरकत नाही. लगेच आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याचं अगदी जास्ती बारीक पावडर न करता अगदी छान जाडसर असं आपण पावडर तयार करून घेणार आहोत. जेवढं छान जाडसर पावडर तयार करून घेऊ ना तेवढंच आपला छान खमंग असा कुरकुरीत असा आपला तो ठेचा तयार होईल. ह्या पद्धतीने आपण आता ह्या मिक्सरला बारीक फिरवून घेतले. अशाच आपण कूट हे तयार करून घ्यायचं. आता आपलं शेंगदाण्याचं अगदी परफेक्ट असं कूट तयार झालं आहे. त्याला लगेच आपण ह्या पावडरला एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता आपलं लागणारं शेंगदाण्याचं कूट देखील तयार झालं. लगेचच त्या भांड्यामध्ये भाजून घेतलेल्या मिरच्या आपण आता बारीक फिरून घेणार आहोत. अगदी बारीक देखील ह्या फिरून घेऊ नका, छान जाडसर असं आपण फिरून घेणार आहोत. मिरची फिरवताना आपण मिरचीमध्ये मीठ किंवा काही न वापरता आपण फक्त मिरचीचा वापर करून याला मिक्सरला बारीक फिरून घेतलं आहे. आज आपण उपासाचा ठेचा बनवतोय म्हणून इथे लसूण वगैरे कसलाच वापर आपण इथे करत नाही. तर आपला लागणाऱ्या मिरच्या तयार झाल्या आहे. पुन्हा शेंगदाण्याचं कूट देखील तयार झालं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण आता इथं एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेऊन त्या बटाट्याचं आपण आता साल हे काढून घेणार आहोत. आता इथे बटाट्याचं प्रमाण देखील आपण कमी जास्त आवडीनुसार करून घेऊ शकतो. जर आपल्याला अगदी कमी बटाट्याचा वापर करायचा आहे तर अगदी कमी बटाटा कधी घातला तरी चालेल आणि जास्ती प्रमाणात बटाट्याचा मिरचींपेक्षा जर तुम्हाला जास्ती प्रमाणात वापर करायचा असेल बटाट्याचा तर करून घेतला तरी काही हरकत नाही. लगेच आपण आता याचं साल काढून झाले आणि आता याला आपल्याकडे जे किसणी असेल किंवा असं किस करायचं कटर असेल तर ह्या पद्धतीने आपण करून घेऊ शकतो किंवा ह्या पद्धतीने करून घेतला तरी काही हरकत नाही. फक्त अगदी थोडासा नेहमीपेक्षा किस जो आपण बनवतो तो थोडासा जाडसर असू द्या, त्यामुळे अगदी छान दाणेदार असं आपलं ठेचा हा तयार होईल. जर अगदी बारीक किस तयार करून घेतले ना ते एकमेकांना चिपकतं आणि अगदी असा गोळा तो तयार होतो. म्हणून अशा छान जाडसर किसणीने आपण किस तयार करून घ्यायचं. ह्या पद्धतीने आपण आता ह्या बटाट्याचा किस हा तयार करून घेऊया. आता आपला किस हा तयार झाला आहे. आता ह्या किसमध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. थोडंसं आपण फोडणी देणार आहोत. ते फोडणी होईपर्यंत आपला किस लगेच लालसर होईल म्हणून यामध्ये थोडंसं पाणी आपण टाकून याला भिजत ठेवून देऊया. आता आपल्या बटाट्याचं देखील किस तयार झालं आहे. त्यासाठी लगेच आपण फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी इथे लगेच आपण साईडला पॅन गरम करून घेतले. पॅन गरम झाल्यानंतर आता कितपत आपल्याला तेलसर हवा आहे ठेचा त्यानुसार आवडीनुसार कमी जास्त आपण तेल हे टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये फक्त आपण जिऱ्याची फोडणीही लावणार आहोत. उपासाच्या जर तुम्ही खात असाल तर पुन्हा आणखी काही तर घातलं तरी काही हरकत नाही आणि जिरे देखील तुम्ही उपासाला खात नसाल तर ते देखील आपण स्किप केलं तरी काही हरकत नाही. जिरे अगदी छान फुलल्यानंतर लगेच आपण करून घेतलेले बटाट्याचं किस चवीनुसार मीठ घालून आता अर्धा मिनिट तर 1 मिनिटपर्यंत आपण हा किस या पद्धतीने तेलामध्ये परतून घेणार. यामुळे काय होईल, जो आपला कच्चा बटाटा आहे तो
शिजेल आणि अगदी बारीक पीस असल्यामुळे बटाटा अगदी लवकर तो शिजेल. अजिबात आपल्याला जास्त वेळ वगैरे देण्याची गरज नाही. ह्या पद्धतीने मी अर्धा ते 1 मिनिटभर तेलामध्ये हा बटाटा छान परतून घेतला आहे. जो मिरचीचा ठेचा तयार करून घेतला होता आपण आता, तो यामध्ये आता टाकून घेऊया. संपूर्ण आता मी यामध्ये ठेचा हा टाकून घेतला. या पद्धतीने अगदी छान जाडसर आपण ठेचा तयार करून घेतलेला तो बटाट्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. नक्की तुम्ही या पद्धतीने बटाट्याचा उपासाला ठेचा करून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील. असंच नव्हे तर उपासालाच खाल्ला पाहिजे, इतर वेळेत देखील आपल्याला अगदी छान झणझणीत चटपटीत काहीतरी खायचं असेल तर त्यावेळेस देखील आपण अगदी पटकन असा बनवून घेऊ शकतो. लगेच याच्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं कूट आवडीनुसार, आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण टाकून घेऊ शकतो. तो घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून आपण शेंगदाणे आधीच भाजून घेतलेले होते. पुन्हा आणखी इथं देखील ते भाजले जातील. त्यामुळे काय होईल, जो आपला ठेचा आहे अगदी छान खमंग असा तो तयार होईल. ज्यावेळेस आपण खाऊ तो अगदी छान असा चविष्ट खमंग असा आपला चटपटीत ठेचा हा लागेल. आपण याला साबुदाण्यांसोबत किंवा साबुदाण्याची खिचडीसोबत, नाही तर आपल्या वरईच्या भाकरीसोबत अगदी आवडून खाऊ. इतका छान चटपटीत असा आपला हा उपासाचा ठेचा हा तयार होतो. तर आता परफेक्ट असा आपला ठेचा हा तयार झाला आहे. पुन्हा आपण 1 मिनिटभर त्याला परतून घेतला आहे. लगेचच गॅस हा बंद करून घ्यायचा आणि अगदी छान असा आपला ठेचा हा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं